नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता सगळेजण जमलेले असतात आणि वसुंधरा आणि तनया यांना विचारत असतात की पार्टी कशी झाली. तनया मुद्दाम आपल्या नखांनी गालावरती ओरखडते आणि जेणेकरून वसुंधराच्या कानाखाली मारली त्याचंच निशाण तिला ते दाखवायचं असतं. ती सगळ्यांसमोर येते आणि गालाला हात लावलेला असतो. जयश्री म्हणते काय झालं आणि गालावरचा तो हात काढ पाहू. तनया हात काढते आणि जयश्री म्हणते हे काय, तुझ्या गालावर हे निशाण कसले. त्यावर आता तनया सगळ्यांना सांगायला लागते की वसुंधरानेच तिला मारले आणि सगळ्यांसमोर म्हणजे तिच्या मैत्रिणींसमोर पार्टीमध्ये वसुंधराने तिचा खूप मोठा अपमान केला ते. पण मात्र सगळं काही ती सांगत नसते, काही गोष्टी लपवून ठेवत असते. खरं घडलेलं असं असतं की तनयाच्या मैत्रिणी जेव्हा आलेल्या असतात तेव्हा त्यांनी तनयाला दारू पाजलेली असते. दारूच्या नशेत तनया वसुंधरेला काय काय बोलत असते. स्वतःचा नवरा CEO झालाय म्हटल्यानंतर वसुंधराचा नवरा म्हणजेच आकाश त्याच्या हाताखाली नोकर बनवून राहणार आणि वसुंधरा सुद्धा घरातल्या नोकराप्रमाणेच आहे असं तिला सांगत असते आणि खूप घालून पाडून बोलत असते. मात्र आता सगळ्यांसमोर ती असं सांगत असते की वसुंधराने तिचा अपमान केला, तिची काहीही चूक नव्हती ते. आता वसुंधरा म्हणते हो, मी तुझ्या कानाखाली मारली कारण तुला मला शुद्धीवर आणायचं होतं. तनया म्हणते बघा, तुमच्या सगळ्यांसमोर स्वतःच कबूल करते हिने मला मारलं ते. आणि तेवढ्यात तिथे आता विशाखा आलेली असते. विशाखाला बघून तनया आता जास्तच कांगावा करायला लागते आणि म्हणत असते मम्मा तू आली, बरं झालं. तेवढ्यात तिथे गेल्यानंतर विशाखा परत एकदा तनयाच्या कानाखाली लगावते. आता विशाखाचा नक्की यामागे काय हेतू असेल हे तिलाच माहिती आणि सगळ्यांसमोर ती आता तनयालाच बोलत असते. तर मग बघूया आता येणाऱ्या एपिसोडमध्ये विशाखा परत एकदा आपल्या मुलीची बाजू कशी लपवून ठेवते ते आणि सगळ्यांसमोर तिला कशी सहानुभूती मिळते याचा प्रयत्न करते की परत एकदा वसुंधराच तनयाचं खरं रूप सगळ्यांसमोर आणते ते. हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.